रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय शिंदे अजितदादांच्या कोर्टात। दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार, तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरने फरार असताना धीरज चौधरी यांची कार वापरली, पोलिसांची कोर्टाला माहिती। तर कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला, सरकारी वकिलांची कोर्टाला माहिती। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, 30 मार्चपर्यंत प्रशांत कोरटकरची रवानगी पोलीस कोठडीत। कॉमेडियन कुणाल कामराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका, कामराचा दावा। वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल, मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती, त्यामुळे तणावातून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। कोरोनाची साथ असल्याने दिशा सालियानच्या पोस्टमॉर्टमला उशीर, अनेक रुग्णालयांमध्ये पोस्टमॉर्टम केलं जात नव्हतं। 11 जूनला स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांना मारहाण करताना चित्रीकरण केलेला मोबाईल अहवाल समोर, पोलीस उपअधीक्षक अनिल गुजरांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली। 2 ओप्पो तर 1 सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा तपासणी। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेला मारहाण झाली, आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारचा जबाबात उल्लेख। कृष्णा आंधेने सुग्रीव कराडचं नाव सांगितलं, चाटे आणि केदारांचा जबाब। महादेव मुंडेंच्या हत्येला 17 महिने पूर्ण, अद्याप तपास शून्य, ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। तर नवनीत कावतांवर विश्वास ठेवून ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण तात्पुरतं स्थगित। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत, अजित पवारांचं विधान। राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी बालाजी शिंदे यांची निवड, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत बालाजी शिंदेंचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार। मुंबईतील आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन मियावाकी जंगल निर्मिती, राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचं हे कौतुक।